व्हायरल फीवर आणि व्हायरल म्हणजे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा जास्त प्रादुर्भाव आहे. कोणताही सीझन टर्न ओव्हर होत असताना, म्हणजे आपण पावसाळ्यातून थंडीकडे चाललो, थंडीतून उन्हाळ्याकडे चाललो, तर व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते. आता कसं आहे, हे पावसाळ्यात दमट वातावरण असतं, आपण बऱ्यापैकी घरात राहतात, म्हणजे मुलं असू देत किंवा मोठी माणसं असू देत, आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाला एक्सपोज होत नाही, त्यामुळे बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती कमी झालेली असते पावसाळ्याच्या काळात. आणि अचानक मग ऊन पडतं, थंडीचे दिवस येतात आणि हे पोषक वातावरण असतं व्हायरल इन्फेक्शनला, आणि आपण त्यावेळी मग बाहेर पडतो आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा आता पाऊस उघडला, आपण एकत्र जमू, पार्टी करू किंवा कार्यक्रम करू, असे कार्यक्रम सुरू होतात आणि हे व्हायरल इन्फेक्शन स्प्रेड होण्याची शक्यता असतात. इम्युनिटी म्हणजे का कमी होते, तर व्हिटॅमिन डी कमी झालेलं असतं. पावसाळ्यात सनराईज एक्सपोज नसतो किंवा सूर्याला एक्सपोजर नसतो, त्यामुळं इम्युनिटी बऱ्यापैकी कमी झालेली असते मुलांमध्ये. आणि हे इन्फेक्शन झाल्यानंतर म्हणजे व्हायरल इन्फेक्शन शक्यतो म्हणजे बिना औषधाचं बरं होतं असं आपण सांगत असतो, किंवा अँटीबायोटिकची गरज नाही, बाकीची काही गरज नाही. परंतु काळजी घेणं फार तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही. ते व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे हे डॉक्टरांना सांगू द्या. तुम्ही मनानेच ठरवून जर मनानेच उपचार घ्यायला लागले तर मात्र साईड इफेक्ट येण्याची शक्यता असते. आता उदाहरण आपण बघितलं की काउंटरला जायचं, कफ सिरप घ्यायचं, तापाची गोळी घ्यायची, मग ते दुकानदाराला त्याच्या माहितीप्रमाणे ते देत असतात की बाबा ह्या 6 महिन्याच्या आतल्या बाळाला कुठलं चालेल, 6 वर्षाच्या आतल्या बाळाला कुठलं चालेल, किंवा मोठ्या मुलांना कुठलं चालेल. ह्याचं डिफरेन्शिएशन दुकानदाराला असेलच असं मी म्हणणार नाही, पण हे तुम्हाला लहान मुलांचे डॉक्टर सांगतील की हे औषध या वयात योग्य आहे. तर शक्यतो पहिले 2-3 दिवस जर व्हायरल इन्फेक्शन झालं तर कसं म्हणजे थोडा ताप येतो, डोळे लाल होतात, नाकाकडून पाणी गळायला लागतं, घसा गवगवल्यासारखं होतं, अंगदुखी, हे अशी साधी लक्षणं आहेत. व्हायरल इन्फेक्शनला अँटीबायोटिकची गरज नाही. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तापाची गोळी दिली आणि सर्दीचं जर थोडं औषध दिलं तर कमी होतं. मुख्य याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही विश्रांती घेणं, म्हणजे घरामध्ये थांबू द्या. जर मुलांना झालं असेल सर्दी वगैरे, सर्दी खोकला किंवा ताप असेल, त्यांना विश्रांती घेऊ दे. शाळेला 2-3 दिवस नाही पाठवलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहारामध्ये सुद्धा, म्हणजे आहार कसं बाकीचं कुठलं बाहेरचं जंक फूड वगैरे खाण्यापेक्षा किंवा फ्रीजमधले पदार्थ खाण्यापेक्षा फ्रेश प्रिपेअर केलेलं गरम असलेलं अन्न खायला सवय लावायची. पाणी भरपूर प्यायला सांगायचं, म्हणजे डिहायड्रेशन होत नाही. हे साध्या गोष्टी आहेत. आणि सिंपल साधी गोष्ट म्हणजे 5-6 वर्षाच्या वरची जर मुलं असतील, घसा गवगवत असेल, सर्दी असेल, साधी थोडं एक हुशारीने मात्र स्टीम द्यायची, कारण भाजून घेणार नाहीत, ही पण काळजी घ्यायला लागते सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि खारट कोमट पाण्याने जर मिठाच्या गुळण्या केल्या तर औषधाची सुद्धा गरज लागत नाही. सिंपल थिंग आहे. बऱ्याचदा म्हणजे अननेसेसरी औषधाकडे वळण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून बघितले तर खरोखर त्यात कंट्रोल येतं. आणि याच्याने जर कंट्रोल नाही आलं तर मात्र डॉक्टरांकडे भेटावं. मग ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे की व्हायरल आहे हे बघून ते ठरवतील. आता सगळीच व्हायरल इन्फेक्शन 2-3 दिवसात बरं होतात असं मी म्हणणार नाही. त्याच्यासाठी उदाहरण घ्यायचं झालं तर डेंग्यूचं. आणि ह्या डेंग्यूच्या फेज 3-4 दिवसाच्या अशा 3 फेज आहेत. पहिली फेब्राईल फेज आहे, नंतर अफेब्राईल म्हणजे त्यात ताप गेलेला असतो, आणि नंतर कॉन्व्हालसंट किंवा रिकव्हरी फेज म्हणतो. हे तिन्ही फेजमधून त्या डेंग्यूच्या पेशंटला जायला लागतं, हे जरी व्हायरल इन्फेक्शन असलं तरी. त्यामुळं प्रत्येक गोष्ट घरात राहून विश्रांती घेतली की बरं होईल हे पण तसं चुकीचं नाही. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्या प्रकारचा ताप आहे, कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे त्यांना सांगू दे तुम्हाला, आणि त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावा असं मी सांगेन. तर बऱ्यापैकी म्हणजे कसं, एक खोकल्याचं औषध किंवा तापाचं औषध आईवडील काय करतात, म्हणजे आम्ही वजनाप्रमाणे औषध देत असतो मुलांना. प्रत्येक किलोला किती लागतं, किती मिलीग्रॅम लागतं याप्रमाणे त्याचा डोस डिवाईड करून देतो. पण पालक कसं अर्धा चमचा, 1 चमचा, 2 चमचा ह्या पटीमध्ये देतात, आणि कदाचित औषधसुद्धा जास्त होण्याची शक्यता असते, त्याचे साईड इफेक्ट येण्याची शक्यता असतात. हे टाळण्यासाठी म्हणजे पालकांची जनजागृती करणं गरजेचं आहे. 6 महिन्याच्या आत 6 वर्षापर्यंत शक्यतो म्हणजे कफ सिरप प्रिस्क्राईब करू नका. मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, साधं सर्दीचं औषध यांनीसुद्धा ते इन्फेक्शन कंट्रोलमध्ये नियंत्रणात येऊ शकतं. आणि गरज वाटेल तिथं वजनाप्रमाणे अँटीबायोटिक 5 दिवसाचा कोर्स करून आपण बरं करू शकतो. तर आता ही कफ सिरपच्या बाबतीत बातमी आहे. आता काही गेल्या आठवड्यापासून जे मध्य प्रदेशची बातमी आहे ती सगळीकडे फिरते, त्यामुळे लोक बऱ्यापैकी म्हणजे त्यांना त्या कफ सिरपची धास्ती पण लागलेली आहे. आणि खरं आहे की जे साधा कफ सिरप आहे त्याच्यामध्ये डेक्स्ट्रोमेथॉर्फिन म्हणून औषध असतं, जे आपण काउंटरला बऱ्याचदा कफ सिरप द्या किंवा खोकल्याचं औषध द्या किंवा सरकारी आले खोकल्याचं औषध द्या. हे डेक्स्ट्रोमेथॉर्फिन जे आहे त्याच्यामध्ये हे शक्यतो आम्ही 6 वर्ष म्हणजे 4 वर्षाच्या आतल्या मुलांना तर टाळाच म्हणून सांगतो. तर एक्सटेंडेड म्हणजे 6 वर्षापर्यंतच्या मुलांना कफ सिरप देऊ नका म्हणून सांगतो.
कारण हा डेक्स्ट्रोमिथॉर्फिन हा घटक जो आहे याला बऱ्यापैकी साईड इफेक्ट आहेत. मग ते काही साईड इफेक्ट आहेत ते सौम्य असतील, काही मुलांमध्ये ते तीव्र पण असतील, ज्याच्या त्याच्या प्रतिकारशक्तीप्रमाणे किंवा शारीरिक रचनेप्रमाणे ते साईड इफेक्ट येतील. पण कदाचित म्हणजे सिव्हिअर किंवा तीव्र साईड इफेक्ट येण्याची शक्यता असते, म्हणून हे टाळा म्हणून सांगतो. साधा कपसाठी काय आहे, जर बॅक्टेरियल कप असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर आपण अँटीबायोटिक देतो, तो कोर्स डॉक्टरांनी सांगला त्याप्रमाणे पूर्ण करा. साधं सर्दीचं औषध दिलेलं असतं ते सुद्धा तुम्हाला कफचा जो रिफ्लक्स असतो तो कमी आणण्यासाठी मदत करतो. प्रत्येक वेळी खोकल्याचं औषध लागतंच असं म्हणणार नाही. आणि अगदीच जर देऊ वाटलं तर आयुर्वेदिक काही म्हणजे सेफ ड्रग आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मी अडुळसा म्हणेन, सुदनिंग एजंट म्हणून आपल्या घशाला तो चांगला होतो, तर हे असा वापर करायला सांगतो आम्ही. शक्यतो डेक्स्ट्रोमिथॉर्फिन असलेले हे आपण म्हणजे मुलांमध्ये टाळतो. हे आमच्या पेडियाट्रिकला म्हणजे असोसिएशनमध्ये पण आमच्या चर्चेला आलं होतं. प्लस बऱ्यापैकी म्हणजे असं आम्ही पालकांनाही जनजागृती करून सांगत असतो की खोकल्याचं औषध कृपा करून मागू नका. गरज वाटली तर डॉक्टर तुम्हाला त्या त्या गरजेप्रमाणे जे चालतं ते देतील. हा आमचा नेहमी OPDमध्ये सल्ला असतो.